राघव चड्डांची फिल्डिंग आता सेट होणार आहे. कधी त्यांच्या घरी सीबीआयची रेड पडू शकते किंवा एखाद्या केसमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं किंवा त्यांच्या विरोधात जोरदार निगेटिव्ह पीआर मोहीम सुरू होऊ शकते. आणि त्यातून पण काय नाही झालं तर त्यांची पत्नी परिणीता चोप्रा यांच्या विरोधात काहीतरी मुद्दा उकरून काढला जाईल, जेणेकरून लोकांचं लक्ष पूर्णपणे डायव्हर्ट होईल. कारण आतापर्यंत त्यांनी जे मुद्दे उचलले ते सामान्य जनतेच्या हिताचे होते, त्यावर काम पण झालं आणि काही गोष्टी लागू पण झाल्या. पण आता त्यांनी संसदेत जो मुद्दा उचललेला आहे तो थेट सिस्टीमलाच आव्हान देणार आहे. जर एखादा खासदार, आमदार किंवा जनतेतून निवडून आलेला प्रतिनिधी काम करत नसेल तर त्याला 5 वर्ष वेट न करता त्याला हटवण्याची किंवा निवडणुकीस अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आता विचार करा, याचा थेट परिणाम कोणावर होतो? संपूर्ण संसदेत बसलेल्या लोकांवर. म्हणजेच एक प्रकारे त्यांनी संपूर्ण सिस्टीम विरुद्ध मोर्चाच उघडलेला आहे. हे सहजासहजी लागू होणार नाही, हे स्पष्ट आहे. पण त्याआधीच त्यांच्या विरोधात काहीतरी निगेटिव्ह तयार होणार. जुन्या गोष्टी उकरल्या जातील, जुनी कागदपत्र, जुना इतिहास, काहीही. कारण आपल्या देशात अनेक जनप्रतिनिधींवर गंभीर गुन्ह्याचे आरोप असताना पण ते एकदा निवडून आले की 5 वर्ष कोण विचारत नाही. काम केलं किंवा नाही, जबाबदारी नाही. आणि जर कोणी या लूप होल विरुद्ध आवाज उठवला तर त्याचा पत्ता साफ करण्याची तयारी होते. लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. फिल्डिंग सेट होत आहे आणि पुढे काय होणार ते खूप लवकर दिसेल.